नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। आज आपण जाणून घेणार आहोत की डीसी सप्लायचा शॉक आपल्याला का बसत नाही। तर डीसी सप्लाय आपण पाहिले असतीलच, 12 व्होल्टचा डीसी सप्लाय, 24 व्होल्टचा डीसी सप्लाय, म्हणजे आपल्या घरात असणाऱ्या बॅटरीज आपण पाहिले असतील की इन्व्हर्टर मध्ये या बॅटरीज आपण यूज करतो। तर या डीसी सप्लायचा आपल्याला शॉक का लागत नाही हे आज आपण जाणून घेणार आहोत। उदाहरणार्थ जर एखादी बॅटरी आपल्या घरात असेल, 12 व्होल्टची समजा ही बॅटरी आहे, या बॅटरीला दोन टर्मिनल आहेत, एक पॉझिटिव्ह टर्मिनल आहे व एक निगेटिव्ह टर्मिनल आहे। जर का तुम्ही पॉझिटिव्ह टर्मिनलवरती एक बोट ठेवलं व निगेटिव्ह टर्मिनलवरती जर एक बोट ठेवलं तर त्यावेळी या 12 व्होल्टच्या बॅटरीमधून तुमच्या शरीराला कोणताही शॉक लागणार नाही। तर तो शॉक का लागत नाही हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। जसं की एक उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्या घरामध्ये एखादी मोटर आहे किंवा एखादा फॅन आहे, जर तो फॅन 5 मिली एम्पियर करंटला चालत असेल, 5 मिली एम्पियर करंट वरती तो रन होत असेल, म्हणजे काय तर त्या इन्स्ट्रुमेंटची किंवा त्या मोटरची कॅपॅसिटी किती आहे तर 5 मिली एम्पियर आहे। जर का हा 5 मिली एम्पियर पेक्षा जर जास्त करंट गेला तर काय होणार, ती मोटर जळणार आहे किंवा ती खराब होऊन जाणार आहे। तसंच त्याचप्रमाणे ह्युमन बॉडीला किंवा ह्युमनला सुद्धा एक काय करंट लिमिट दिलेली आहे। जर ती करंट लिमिट क्रॉस झाली तर ह्युमनला शॉक लागतो। उदाहरणार्थ सांगायचं झालं तर काही चार्ट्स आहेत, ज्या चार्ट्स मध्ये तुम्ही पाहू शकता की ह्युमनला किती करंट लिमिट दिलेली आहे। समजा जर त्याने फिंगर टू फिंगर टच केलं तर किती येईल, किंवा त्याने दोन्ही टर्मिनलला जर पूर्ण ग्रॅप केला हातामध्ये तर त्याला किती करंट बसू शकतो किंवा त्याच्यात शरीरात किती रेजिस्टन्स तयार होऊ शकतो हे आज आपण पाहणार आहोत। उदाहरण तुम्हाला स्क्रीनवरती आता एक चार्ट दिसत आहे, त्या चार्ट मध्ये ह्युमनच्या रिएक्शन्स दिलेल्या आहेत आणि त्याच्या समोर करंट लिमिट दिलेले आहे। त्या करंट लिमिट नुसार ह्युमन कशा प्रकारे बिहेव करतो हे तुम्हाला इथे दिसून येईल। जर मिनिमम करंट लिमिट किती आहे तर 0.001 एम्पियर, म्हणजेच किती मिली एम्पियर मध्ये 1 मिली एम्पियर। जर 1 मिली एम्पियर पेक्षा जर जास्त प्रवाह तुमच्या शरीरातून प्रवाहित झाला तर तुमच्या शरीराला शॉक लागणार आहे, जर डीसी सप्लाय असेल तरी सुद्धा। पण 12 व्होल्ट बॅटरी सप्लाय आहे किंवा 24 व्होल्ट बॅटरी सप्लाय आहे, त्यावेळी आपल्याला करंट का लागत नाही हे आता आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी तुम्हाला आता दाखवलेला चार्ट आहे तो तुम्ही बघून घ्या। त्यानंतर मी तुम्हाला अजून एक चार्ट दाखवत आहे, तो ह्युमन रेजिस्टन्स आहे। ह्युमन रेजिस्टन्स मध्ये काय आहे तर ज्यावेळी आपण बॅटरीच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनलला जर फिंगर टच केले तर त्याचा रेजिस्टन्स वेगळा येऊन जातो, व याच टर्मिनलला जर तुम्ही पूर्ण ग्रॅप केलं, म्हणजे पूर्ण हातामध्ये जर पॉझिटिव्ह टर्मिनल पकडलं व निगेटिव्ह टर्मिनल जर पूर्ण हातात जर पकडलं तर ह्याचा रेजिस्टन्सही वेगळा मिळून जातो। तसंच या रेजिस्टन्स मध्ये दोन कंडिशन्स आहेत, एक आहे ती ड्राय कंडिशन आहे व एक आहे ती वेट कंडिशन आहे। म्हणजे याच्या वेट मध्ये काय होतं, काही प्रमाणात तुमच्या हाताला ओलसरपणा आहे व ओलसरपणामुळे काय झालं तर रेजिस्टन्स तिथं कमी झालेला आहे, हे तुम्ही चार्ट मध्ये पाहू शकता। आता आपण जाणून घेणार आहोत की डीसी सप्लायला आपण टच केल्यानंतर आपल्याला करंट का लागत नाही। तर आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर तुम्हाला ओहम्स लॉ माहित असणं गरजेचं आहे। ओहम्स लॉ काय सांगतो, ओहम्स लॉचा फॉर्म्युला काय आहे करंटचा, तर I = V/R आहे। तर आता आपल्याला इकडे डीसी सप्लाय आहे, डीसी सप्लाय कितीचा आहे, एक तर 12 व्होल्टचा आहे, एक तर 24 व्होल्टचा आहे। तर आता आपण पहिल्यांदा घेऊया 12 व्होल्टचा। 12 व्होल्टच्या जर सप्लायला आपल्याला करंट का लागत नाही हे आता आपण जाणून घेऊया। तर 12 व्होल्ट आहे, रेजिस्टन्स किती येतोय ऍज पर वेट कंडिशन नुसार। ज्यावेळी तुम्ही हातात दोन्ही काय केले, एका हातात तुम्ही पॉझिटिव्ह टर्मिनल पकडले व दुसऱ्या हातात निगेटिव्ह टर्मिनल पकडले डीसी सप्लायचं, तर त्यावेळी रेजिस्टन्स किती आहे, मिनिमम रेंज आपण चार्ट नुसार पकडूया, ती किती आहे 15,000 आहे। 15,000 लिमिट आहे, तर तुमचा आय किती झालेला आहे कॅल्क्युलेशन केल्यानंतर 0.0008 एम्पियर, म्हणजे काय आहे व तो 1 मिली एम्पियर पेक्षाही कमी आहे, त्याच्यामुळे तुमच्या शरीराला शॉक लागणार नाहीये। सेम आता 24 व्होल्टची बॅटरी घेऊयात आपण, फॉर्म्युला आपला तोच येणार आहे I = V/R। 24 व्होल्टची बॅटरी आहे, रेजिस्टन्स आहे आपला 15,000 व करंट आता किती येणार आहे याचं कॅल्क्युलेशन
0.0016 एम्पियर, म्हणजे हा काय आहे 1 मिली एम्पियर पेक्षाही पुन्हा कमी आहे. त्यामुळे या कंडिशन मध्ये सुद्धा आपणाला शॉक लागणार नाही. या कारणामुळे आपणाला डीसी सप्लाय जेव्हा आपण हात लावतो किंवा टच करतो त्यावेळी आपल्या शरीरातून इलेक्ट्रिक फ्लो किंवा इलेक्ट्रॉन्स फ्लो होऊन सुद्धा आपल्या शरीराला करंट लागत नाही, कारण की याची लिमिट आपली 1 मिली एम्पियर पेक्षाही कमी असते. त्यामुळे आपल्याला डीसी सप्लाय मध्ये शॉक लागत नाही. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत जाईन. धन्यवाद.